कोण आपल्या करत त्या शांताबाईसा यांना 2 मिनिट सांगायचं विनंती करते. असंच बोला, सांगा. असंच गोष्टी सांगण्यासारखं तुम्ही मी गोष्टी मध्ये सांगा. सांगा असं सांगा. अनुसरण नाही घेतला ना देवाच्या उदाहरण होत नाही, ज्ञान मिळत नाही, त्या सृष्टी शून्य होते, सृष्टीमध्ये ज्ञान मिळत नाही, एखादा ती सृष्टी आपलं जीवन बेकार जाते. म्हणून जरुरी आहे. आपला माईक लावायला पाहिजे, आता आवाज येईल. शांताबाईसा यांनी आपल्या अनुसरणाबद्दल सांगितलं का अनुसरण केल्याशिवाय जीवाचा उद्धार होत नाही आणि अनुसरण करून आचार बी तेवढंच करायला पाहिजे, हे बी त्यांचं म्हणणं आहे. तर तुम्ही आता तपस्विनी मायबाई विराट यांना पण दोन मिनिट आपल्या अनुसरणाबद्दल का अनुसरण घेतलं बा, कारण काय एवढ्या लवकर काहून आले पाहिजे होतं. 60 वर्ष तर झालंच म्हणा, तसं काही नाही. 56 ओलांडली तुम्ही, पण का बरं घेतलं बा सांगा. सांगा आपल्या गोष्टी सांगा, त्यासारखं मला सांगत तसं. अनुसरण आवश्यक आहे घेणं, त्याच्यामुळे आपल्या जीवाचा उद्धार होतो. आणि आपली वय झाली 56, तसं 56पर्यंत तर घ्यायला पाहिजे. पण 56 ने ओलांडली 60 वर्षानं आपलं, त्याच्यामुळे इच्छा होते की आता आपलं वय झालं, आपण दीक्षा घेतली पाहिजे. आनंदाने दीक्षा घेतली आपल्या मनाने. आवाज कोणाला म्हणून नवराईचा बाई तपस्विनी, तुम्ही सांगून द्या जोराने. आवाज तुमचा मोठा आहे, काय सांगू नाही. सगळ्यांनी दीक्षा घेणं आवश्यक आहे. आपल्या धर्मामध्ये दीक्षा घेतली पाहिजे. वय झालं तर दीक्षा घेणं जरुरी आहे. जीवाचा उद्धार करण्यासाठी दीक्षा घेणं जरुरी आहे. आवाज लोकांना येणार नाही, कारण का तुम्हाला तेवढं ज्ञान आहे हे मला माहिती आहे. पण तुम्ही सांगू शकता, भरपूर बोलू शकता, बोलता का, पण आवाज येणार नाही मेन म्हटलं तर. तरी पण सांगून द्या तुमचं. पहा, आयुष्यामध्ये मनुष्याचा जन्म नेहमी येत नाही, एकच वेळा येते. म्हणून जीवाने परमेश्वराकडे शरण गेलं पाहिजे. अनेक देवी देवता आहे, मी याला मान्य करेन. अनेक मनुष्याचे तत्वही अनेक आहेत, तत्वही अनेक आहे. जीव आहे तसे तत्वही आहे. पुस्तक आहे तसा अभ्यास आहे. त्या पद्धतीने न वागता एकाच परमेश्वराला शरण जा. वयाच्या 8व्या वर्षानंतर मुलांना अधिकार येते, म्हणजे समजते चांगलं वाईट, कमी जास्त, हिंसा, सगळं काही समजते. पण आपण त्याच्यावर पडदा टाकतो, आई वडील. आणि म्हणून त्या व्यक्तीला, त्या जीवाला पाहिजे तसं ज्ञान होत नाही. जेवढं आई वडील ज्ञान देतील तेवढे बाकीचे कोणी देऊ शकत नाही. नाही गुरु देऊ शकत, नाही शेजार देऊ शकत, नाही समाज देऊ शकत. आई वडील हा पहिला गुरु राहते. त्या गुरुनं आपल्या तत्वाचं पालन केलं पाहिजे. त्याच्यानंतर वयाच्या काही दिवसाच्या नंतर अनुसरण, आपला प्रपंच पार पडला की अनुसरण हे तरी घेतलेलं पाहिजे.
आता तुम्ही म्हणाल का बाई तुम्ही नाही घेतलं, पण मी घेतलं. मी वयाच्या 14व्या वर्षीच कानश्रवण झाले माझे. त्याच्यानंतर योगायोगाने प्रपंच वाढला. मग मला अनुसरण होत नव्हतं. मग मी एका संन्यासी व्यक्तीकडून महंताकडून आपले हे नमस्कार विधी केला वयाच्या 54व्या वर्षीच. मग मी आपला प्रपंच मात्र सुरू ठेवला. पण धर्म हा दाखवायचा नसतो, हा झाकून ठेवून आचरण करायचं असतं. त्या आचरणावर जर मनुष्य जगला त्याला औषधीची पाहिजे तशी गरज राहत नाही माझ्या तरी मते. आणि आपण आत्मविश्वास कमावतो. म्हणून त्याच्यानंतर मी आता वयाच्या 70व्या वर्षी मी अनुसरण घेतलं. 54 वर्षापासून मी आपला धर्म आपल्या पद्धतीने आनंदाने दुःखाने कसा तरी बरोबर पाळला. त्याची ग्वाही मीच देऊ शकते ना, असा आहे. म्हणून माझं तरी मत पडते जमतपर्यंत वयाच्या 8व्या वर्षानंतर नाही झालं तर 10, 12, 15, पण मुलांना तुम्ही पहिल्यांदा उपदेश द्या. त्याच्यानंतर त्याला घडवा. घडवल्यानंतर तो आपच अनुसरणाकडे जातो. त्याला द्यावं लागत नाही, तो घेतो. एवढे म्हणून मी आपले 2 शब्द संपविते. दंडवत प्रणाम. काय बोलायचं बोलून घ्या, डीजे बंद आहे. हं? नहीं, ये 200 रुपये चिल्लर ले लो ना इनके पास से. 200 की नोट देखो, उसकी हाँ, वही मछली बोलो. तो नहीं का. अरे मी का म्हणते इकडे या.